सामन्याला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या मॅचचा टॉस जिंकला RDX 11 या टीमने. नवी चाळ या टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट करण्यात आलंय. नवी चाळ ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत कौशिक, पंचांच्या भूमिकेमध्ये निखिल गुप्ता आणि त्याच वेळेला कल्याणीजी घोरपडे सर यांना आपण पाहत आहोत. या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज पाहत आहेत. पहिला बॉल, पहिला चेंडू जो गोलंदाज राजेश याच्या माध्यमातून राहुल आणि सुयोग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी ओपनिंग प्लेयर दाखल झालेले पाहायला मिळतील. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. धाव फलकावरती धाव आहे ती एक. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा. यावेळेला देखील बॅटची आउटसाइड एज, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे मिळेल. नवी चाळ टीम एक एक रन्सने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. अगदी त्याच वेळेला RDX टीमचा जो काही परफॉर्मन्स सध्याच्या घडीला पाहायला मिळालाय. राजेशचे चांगले बॉल हाताळले. 2 चेंडू वरती 2 धावा त्याने खर्च केल्यात. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. पुढचा बॉल राजेश लोअर फुल टोच होता ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये. रन्स मिळतील पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेचा फटका ऑन साइडला, पुन्हा एकदा धावा मिळतील ते 2. राजेशच्या अगेन्स्ट केली जाणारी फटकेबाजी अर्थात सुयोगच्या बॅट मधून चांगले फटके त्याने खेळलेत. अगदी रन्स बनवण्याच्या माइंड सेटने तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. दिवस शेवटाकडे निघाला. पहिला दिवस आहे स्पर्धेचा. हा चेंडू वेगवान, राम याला कळलाच नाही बॉल. अगदी शोधत राहिला तो. जो चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा आलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच जी पाहायला मिळणार आहे रुपेश 11 विपक्ष LICC विपक्ष रुपेश 11. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला सांगा. पुढचा बॉल, यावेळेला फटका फसलाय. कॅच बनू शकते. राजेश चेंडूच्या खाली आलाय. त्याने टिपला जाईल. राहुल बाद. मनीषच्या पहिल्या बॉलवरती पहिली विकेट त्याने इथे मिळवली आहे. उंचीचा वापर केला, बॉडी लाईन गोलंदाजी केली. पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि थेट जो चेंडू विसावला तो राजेशच्या हाती जाऊन विकेट मिळवली पहिली. गौरव ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू लोअर फुल टोल ऑन साइडला. लोअर फुल टोल बॉल वरती इथे सिंगल इथे अर्धित करण्यात येते. गौरवच्या बॅट मधून संघाची धावसंख्या 7. एक सिंगलची मदतीने संघाची धावसंख्या વધારत असताना 7. पुढचा बॉल उजव्या सीवरती आणखी एक संधी राजेशला इथे निर्माण झाली होती, परंतु रन्स मिळत असताना पाहायला मिळतील. ती जेथे केवळ एकच धाव.
धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 8. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. मनीषा हा बॉल ऑन साइडला उसळी घेणाऱ्या चेंडूला केवळ दिशा दिली सुयोग. उंच पुरासा देहबोलीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आणखीन एक फटका दमदार केलाय. धावा मिळतील त्या पुन्हा एकदा इथे 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. जाऊन पोहोचतीये तब्बल 12 धावा धाव फलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना मनीष याचं सुयोगच्या बॅट मधून अजून एक फटका चांगला पाहायला मिळाला. अर्थात षटक संपुष्टात आलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 60च्या धावगतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटक संपुष्टात आलं ते 2. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्यात. विकेट दुसऱ्या षटकामध्ये मिळवण्यात आली, परंतु अगदी त्याच वेळेला रन्स देखील आल्यात. राजेश व्हाईट बॉल एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे षटकाशी. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 15 पाहतोय. एक खेळाडू बाद झालाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. पुढचा बॉल डाव्या एसीवरती आणखीन एक चेंडू अवांतर धावा. पहिला चेंडू उजव्या एसीच्या बाहेर, दुसरा चेंडू डाव्या एसीच्या बाहेर. एक्स्ट्रा रन इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. आजचा दिवस 8:56 पहिला बॉल जो मात्र पडत असताना पाहायला मिळाला. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? सिंगल अवेलेबल आहे. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. राम आला जरूर चेंडूवरती वेगाने, परंतु रन्स तिथून प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक प्रगतीपथावरती जो मैदानाच्या आतमध्ये तिसरं पाहायला मिळते राजेश. पुढचा बॉल यावेळेला बॅटची आतली कट घेतली, शरीरावरती वेध घेतला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये रन्स प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला केलं. रन्स येत आहेत, धावा येत असताना पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय 21 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच LICC च्या अगेन्स्ट खेळेल रुपेश 11. पुढचा बॉल डावी एसी सोडून जाणारा गोलंदाजाला इथे देखील दंडित करण्यात येते. रुपेश जळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना संघ रुपेश 11 ज्या संघाचा खेळाडू म्हणून देखील रुपेश जळवी यांना आपण पाहिलं होतं. संघाची धावसंख्या आहे ती 22. आणखीन एक बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव स्वरूपाचा. कधी चेंडू येतो कधी निघून जातो हे काही चेंडू जे आहेत ना राजेशचे हे कळण्या पलीकडेचे आहेत. वेगवान चेंडू टाकतो, काही चेंडू वळवतो.
फलंदाजाला जखडून ठेवण्याची जी त्याची अदा आहे, चांगल्या धाटणीचे बॉल त्याच्या माध्यमातून जे मात्र मैदानामध्ये हाताळले गेलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 22. यावेळेला फटका पहा, मनगटाचा वापर केला, बॅटमधून टक्करून साऊंड आला, ऑन साइडला चेंडूला खेळलंय, धावा मिळतील पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या 24. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची आतली कड घेतली, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येईल. धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या जी मात्र 24 वरती. 3 षटकांचा खेळ संपला, 24 धावा धावफलकावरती आहेत. राम आला गोलंदाजी मार्क वरती. राम याचा हा चेंडू जो मात्र पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. जरूर एक वेगळी शैली आहे गोलंदाजाची, कारण ज्या पद्धतीने समोर चेस दाखवत असताना गोलंदाजी त्याचो करतो. वेगवान चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, आणखीन एक चेंडू जो अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळाला, उसळी जास्तीची प्राप्त केली आहे बॉलने. संघाची धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 ऑन दी बोर्ड. हा चेंडू जो मात्र इथे डेलिब्रेटेड आहे, रन्स मिळणार नाही. गौरव स्ट्राइक एंड वरती आहे, परंतु मैदानाच्या चहूबाजूला डब्बा या नावाची चर्चा चालू आहे. हा फटका ऑन साइडला केलाय, घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, रन्स मिळतील त्या एकंदरीत 2. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 27. 27 धावा धावफलकावर. पुढचा बॉल लोअर फुल टोस ऑन साइडला, आणि एक चेंडू इथे नो बॉल. रन्स या षटकामध्ये आल्यात. राम सारखा गोलंदाज, राम सारखा फलंदाज, त्याच्या अगेन्स्ट येणाऱ्या धावा या महत्वाच्या असणार आहेत. एकंदरीत आपण पाहिले ना तर धावफलकावरती धावा 30 वरती जाऊन पोहोचले. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये धावफलकावरती धावा आपण 30 पाहतोय. तिसरे षटक, एकंदरीत चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती 30. राम याचे या षटकामध्ये देखील धावा आलेला पाहायला मिळाला. अतिरिक्त धावा त्याने खर्च केला, कारण राम सारखा गोलंदाज जर का आपण मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅटिंग नेहमीच आघाडीला येऊन धावा गोळा करणं हे त्याच्याकडे आपण पाहिले, परंतु मैदानाच्या आतमध्ये गौरवनेही चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे.
इम्पॅक्ट पाडलाय त्याने. संधी मिळाल्यानंतर ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, जो संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करतो तो विजेता. संधी मिळाल्यानंतर एक चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा बॉल देखील इथे आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. गौरवने एकंदरीत 4 बॉल निर्धाव स्वरूपाचे फेस केलेत. आपण पाहिलं तर 6 धावा त्याने बनवल्यात. 8 चेंडू फेस केले, 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 4 बॉलवरती रन्स आल्यात. संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा कॉट बिहाइंड विकेट. विकेट क्रमांक 2 गौरव बाद. तीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर भाविक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. भाविक 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आलाय. 2 खेळाडू बाद झालेत. 6 धावा बडवत असताना गौरव बाद झाला. गौरवने 9 चेंडू फेस केले. 9 बॉल 6 धावा त्याच्या बॅटमधून आला आणि अगदी त्याच वेळेला 4 बॉल मध्ये 2 धावा राहुलने बनवल्यात. गोलंदाजी मार्क मध्ये चिराग. अवांतरने सुरुवात या षटकाची. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. रन्स आल्यात 31. 5वं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. हा चेंडू देखील वाईट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. अतिरिक्त धावा येत असताना 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. निखिल गुप्ता एक्सरसाइज करत असताना पंचाच्या भूमिकेमध्ये. पण आजच्या दिवसामध्ये कौतुक तर कल्याणजी घोरपडे सरांचंही करायला हवं, कारण ते सकाळपासून एकटेच उभे आहेत. रिप्लेसमेंट नाही आहे त्यांनाही. फटका चांगला केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती वेगाने. 1 धाव मिळेल. 2 धावा अर्जित करण्यात आल्यात. सुयोग आणि भाविक ज्या पद्धतीने ज्या वेगाने धावलेत, धावा मिळाल्यात त्या पुन्हा एकदा 2. संघाची धावसंख्या 34. 34 रन्स ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावसंख्येवरती नॉट आउट आहे सुयोग. सुयोगने स्वतःच्या बॅटिंगचा एक रुतबा तयार केलाय. पण तो एकट्याने बॅटिंग करतोय. त्याच्या विरोधामध्ये कोणती रणनीती तितकीशी कारगर साबित ठरलेली नाहीये, कारण रन्स त्याने बनवल्यात. चेंडू खोलात ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे राजेश फेकी. आणखीन एक चांगली फेकी पाहायला मिळाली. रन्स मिळते पुन्हा एकदा 1. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. धावफलकावरती 35. नेक्स्ट मॅच LICC च्या अगेन्स्ट केल रुपेश 11. डायरेक्ट हिट. खेळाडू बाद. नेहमीच आपण म्हणतो की डायरेक्ट हिट इज व्हेरी डेंजरस. विकेट मिळवलीये. विकेट मिळतीये. संघाच्या अडचणी वाढत चालल्यात. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर विनीत बॅटिंग साठी.
लोड फुलटोस. धावा मिळतील त्या केवळ 2. 37 धावा धावफलकावरती आहेत. पाचवं षटक प्रगतीपथावरती रन्स आल्यात 37. ज्यावेळेचा खोलात बॉल ड्रायव्हिंग लेनला इथे महत्वाची आहे ही विकेट. सुयोग सारखा खेळाडू स्ट्राईक रोटेट करतोय. शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक एक डाव जर का बहाल कराल तर नेक्स्ट अपॉर्च्युनिटी तुम्ही त्याला देत आहात. शेवटचे षटक राम 38 धावा धावफलकावरती आहेत. इथून 10 ते 11 धावा आल्या तर मॅच मध्ये वेगळंच वलय प्राप्त होईल. समोरच्या दिशेने केला फटका फसला धावा मिळतील. मैदानाच्या आतमध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. सुयोग 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 धावतोय वेगाने. धावफलकावरती धावा जाऊन पोचतील ते 40. तो थकलाय, तो हताश झालाय, तो निराश झालेला नाहीये. शरीराची साथ त्याला चांगली आहे. आणखीन एक वेगवान बॉल धाव मिळेल ती 1 घोषांकित क्षेत्रामधून. 41 धावा धावफलकावरती आहेत. एकट्याने लढतोय तो. 41 धावा धावफलकावर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या LICC आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ रुपेश 11. नेक्स्ट मॅच LICC आणि रुपेश 11. गोलंदाज उसळी प्राप्त केली आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स खेळपट्टीवरून प्राप्त झाला. रन्स मिळाल्यात. व्हाईट बॉल +1 अशा 2 संघाची धावसंख्या जाऊन पोचते जिथे 43 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा त्या 43 43. गोलंदाज राम. खोलात बॉल समोरच्या दिशेने केलाय. इथे धावा किती प्राप्त होतील त्या पाहूयात. एकंदरीत 2 संघाची धावसंख्या जाऊन पोचते 45 धावा धावफलकावरती आहेत. रन्स आल्यात 45 धावा. एक फायटिंग टोटल म्हणता येऊ शकते. अजूनही 3 बॉलचा खेळ येणं शेष आहे. धावा धावफलकावरती 45 आहेत. बॅटिंग विनीत. स्ट्रायकर रेट वरती आपण त्याला पाहतोय. तो फलंदाजी करू शकतो कारण त्याच्याकडे जी जिम्मेदारी सुपूर्द करण्यात आली आहे त्याला न्यायही द्यावा लागेल आणि बॅटिंग करावीच लागेल. पुढचा बॉल डाव्या यशीवरती यष्टिरक्षकाचा वेध घेतो. अवांतर झेंडू येत असताना अतिरिक्त धाव 46 धावा धावफलकावर. 46 ऑन दी बोर्ड. कौशिक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जो पाहायला मिळतोय. अवांतर धाव 46. पुढचा बॉल खोलात टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे. रन्स कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात आणि ती यशस्वी राहिली आहे. रन्स कंप्लीट केले विनीतने. जसा फटका केला तसा तो धावला आणि धावलाच नाही तर जीवाच्या आकांताने धावला. त्याला ठाऊक होतं रन्स किती महत्वाची आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 47 पाहायला मिळाल्यात. एखादा दुहेरी धावेचा फटका आला तर 50 एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करेल कारण एक मोठी टोटल म्हणता येऊ शकते. 50 रन्स पाहण्यासाठी एक मोठी टोटल होते. पुढे सासावला होता स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. राम क्षेत्ररक्षण चांगलं केलंय.
सुयोग झाला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. उपयुक्त इनिंग त्याने साकारली आणि तो झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. शेवटचा चेंडू. चला या नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. रुपेश 11 टीमचा कॅप्टन या. फटका इथे मिस टायमिंग आहे. धावा मिळतील त्यासाठी प्रयत्नशील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दोन आल्यात. अगदी 100 मीटरची रेसिंग नशी जिंकावी ना तसा धावला होता खेळाडू. रन्स आल्या तर 2. 49 म्हणल्यात 50चं टार्गेट या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. रुपेश 11 टीमचा कॅप्टन या. टॉस करण्यात येईल. सामन्याला होती सुरुवात. आघाडीची जोडी राम आणि त्याच्या साथीला प्रथमेश. भाविन पहिला बॉल. पहिला चेंडू जो मात्र इथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला भाविनच्या माध्यमातून.
भाविक आहे गोलंदाजी मार्क वरती. भाविक आणि राम हे द्वंद्व युद्ध निश्चित चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. हा चेंडू खोला टाकला, चॉप केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. राम सारख्या बॅटरला जर का शांत ठेवायचंय तर असेच बॉल इथे हाताळावेच लागणार आहेत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. हा चेंडू डावी एसी सोडून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रामानुज वर्मा राम बॅटिंग करतोय, स्ट्राईक एंड वरती आहे. त्याच्या अगेन्स्ट 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यानंतर पुढचा चेंडू जो अवंत स्वरूपाचा पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला LICC टीमने. फटका समोरच्या दिशेने ताकदीचा वापर केलाय. धावा मिळतील त्या केवळ 2. तीन धावा धाव फलकावर. फटका मिस टायमिंग आहे. रन्स मिळतील. धाव फलकावरती धावा आहेत त्या 5. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला देखील फुलर लेनचा चेंडू. रन्स मिळत असताना पुन्हा एकदा त्या 2. स्कोर कार्ड वरती धावा ज्या काही वेगाने येत असताना 7 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू ऑन साइडला. इथे रन्स महत्वाची होती. ही धाव नाही तर ही एक धाव ही मॅच देखील जिंकून दिली असती. वेगाने यायलाच हवं होतं, कारण रामानुज वर्माला जर का इथे बाद करायचं आहे तर त्यासाठी आपली ही देहबोली चांगली असावीच लागेल. संघाची धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 50चा करायचा पाठलाग. दीप आला गोलंदाजी मार्क वरती. रत्नदीप अर्थात दीप गोलंदाजी मार्क वरती. राम स्ट्राईक एंड वरती. उसळी घेणारा चेंडू उजव्या एसी वरती. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. जो चेंडू मात्र अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला फटका पहा. धावा मिळतील त्या केवळ 2. इतकी लिलेया बॅटिंग करतो ना हा बॅटर की त्याच्यासाठी एक मोठी धावसंख्या सहजरित्या पार करण्यासाठी कोणतेही कष्ट करावे लागत नाहीत. आव्हानांना सहजरित्या सामोरं जातोय. पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने 1 हँडेड स्ट्रोक. रळ मिळती त्या केवळ 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल. यावेळेला देखील फटका ऑन साइडला. रन्स मिळाली ती केवळ 1 किंवा 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती आहेत. हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर मॅच फिनिश करण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. ती कला आहे, ती टेम्परामेंट आहे, ती क्षमता आहे आणि ते गुण चांगल्या रीतीने त्याने जपलेत.
पुढचा चेंडू डावी एशी सोडून जाणारा, जिथे अवांतर स्वरूपाची रन्स येते. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 50चा पाठलाग करत असताना 16 धावा धावफलकावरती 34ची आवश्यकता या सामन्यामध्ये. हा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा जो पाहायला मिळतोय. बाग फुटले येऊन समोरच्या दिशेने खेळत. घोषांकित क्षेत्र आहे, रन्स मिळतील. रामला त्या 2 मोठे स्ट्रोक वाट पाहतो. चेंडूच्या मेरिट वरती खेळतोय. चांगल्या दर्जाचे फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. मॅच ऑन ठेवलीये. तितकेसे फटके हे चांगल्या धाटणीचे त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आणखीन एक बॉल जो वेगाने टाकला, जिथे फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. रन्स मिळाली ती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 19 धावा धावफलकावरती. षटक संपले ते 2 चेंडूचा खेळ, 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती. 50चा करायचा पाठलाग, 31ची आवश्यकता. 24 चेंडूचा खेळ शेष. विनीताला गोलंदाजी मार्क वरती. 24 चेंडू आणि 31ची गरज. 24 चेंडू आणि 31 धावा. 19 धावा धावफलकावरती आहेत. रामानुज वर्मा स्ट्राईक एंड वरती आहे. राम हा चेंडू जिथे अवांतर स्वरूपाचा प्राप्त येत असताना पाहायला मिळतोय. वेगाने गोलंदाजी करून चालत नाही. ताकदीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती ही नेहमीच श्रेष्ठ राहते. इथे ताकदीचा वापर करण्याचा गोलंदाज जास्तीचा प्रयत्न करतोय. खोला टाकला बॉल, पहा युक्ती यावेळेला श्रेष्ठ राहिली आहे. पहिला चेंडू ताकदीने टाकला, दुसरा बॉल युक्तीने टाकला आणि ती श्रेष्ठ राहिली. खोला टाकला हलक्या हाताने, रन्स आलेली नाहीये. रामानुज वर्माला 4 मुंड्या चित केले या बॉलने. डॉट बॉल आला. पुढचा बॉल, यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. उंची गाठली जितकी तितकीशी लांबी गाठू शकलेला नाही. धावा मिळाल्या त्या 2. हा बॉल पडल्यानंतर उचली प्राप्त केली आहे. सुयोग पाठीमागे चेंडू पकडण्याची त्याची तळमळ द्विपात्र पाहायला मिळाली. त्या वेगाने चेंडूवरती येत असताना त्याला आपण पाहिलं. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 22. 22 ऑन दी बोर्ड. रामची गाडी 6व्या गिअर पर्यंत गेलेली नाहीये. 4थ्या किंवा 6व्या गिअर पर्यंत पोहोचू शकलेली नाहीये. हा चेंडू समोरच्या दिशेने. यस, आता मात्र 4थ्या गिअर मध्ये निघाली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा रामानुज वर्माचा ब्रँड. मिळतील धावा 4. आलाय चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती. रामानुजच्या बॅटमधून चौकार आलाय. खोलात ऑन साइडला खेळ. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
एक सिंगल पेक्षा जास्तीचे काही मिळणार नाही. रामानुज वर्माच्या बॅट मधून एक सिंगल आली. एकंदरीत तिसरा षटक हाताळलं जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. परंतु एक बाब कोणाच्या निदर्शनास आली आहे का की प्रथमेशने एकही बॉल स्ट्राईक एंड वरती आलेला नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 27 आणि सर्वच्या सर्व बॉल अद्याप 18च्या 18 चेंडू फेस केलेत रामानुज वर्माने. गोलंदाज जोईल. भाविकचा पहिला बॉल समोर आक्रमण केली आहे. चला प्रथमेशसाठी टाळ्यांचा कडकडाट या गोष्टीसाठी होईल कारण तो 19 बॉल नंतर स्ट्राईक एंड वरती आलाय. 19 बॉल झाले त्या मॅचचे आणि प्रथमेश पहिला बॉल फेस करणार आहे कारण 18 बॉल केवळ 19 चेंडू केवळ रामने फेस केलेत. भाविकचा हा चेंडू उजवेसीच्या बाहेर. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती आहेत. 21 ची गरज या मॅच मध्ये. कौशिकने बॅटिंग चांगली केली. आजचा दिवस त्याचा आहे. बॉलिंग चांगली केली. हा चेंडू बॅटच्या आउटसाइड. प्रथमेशचा नंबर आला आणि नंबर लागला देखील. तो बाद. नॉन स्ट्राइक एंड वरती उभा राहून पाहत होता की मेरा नंबर कब आएगा. नंबर आला आणि नंबर लागला. तो बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय भावेश. सामन्यावरती पकड मजबूत करायचे तर विकेट मिळवाव्या लागतील. रामानुज वर्माला नॉन स्ट्राइक एंड वरती उभं ठेवावं लागेल. त्यासाठी प्रत्येक क्षेत्ररक्षकाचं कॉन्ट्रीब्युशन हे चांगलं असायलाच हवं. पुढचा बॉल लोर फुलटोज आहे. घोषांकी क्षेत्रामध्ये खेळलेत. धावा इथे मिळाल्यात त्या 2. संघाची धावसंख्या धावून पोहोचते 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 ऑन दी बोर्ड. चौथं षटक प्रगतीपथावरती. लोड फुलटोस. पुन्हा एकदा धावा मिळतील. पुनश्च 2. संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावर. 17 ची आवश्यकता. येणाऱ्या बॉलचा एकंदरीत विचार केला तर अजूनही 14 बॉलचा खेळ शेष आहे. अर्थात या षटकामध्ये 2 बॉल येणं शेष. पुढे 2 षटकांचा खेळ येणं शेष. 14 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. 14 बॉल आणि 17 धावा. भावेश ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलेत. 1 धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. धावा आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 35 धावा धावफलकावर. 15 ची गरज. 13 बॉलचा खेळ शेष. 13 चेंडू आणि 15 धावा. स्कोर कार्ड वरती धावा त्या एकंदरीत 35. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. आक्रमण केली जरूर परंतु रन्स मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये 37 आहे. 12 बॉल आणि 13 ची गरज. 12 बॉल आणि 13 ची गरज.
पुढचा बॉल झेल महत्वाचा. रामानुज वर्मा बाद. बॅटची घेतली कळा, फलंदाजाला शिकवला धडा, खेळाडू झालाय बाद. रामानुज वर्मा. राम बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाज पुन्हा एकदा रत्नदीप पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. आणखीन एक चेंडू यशांचा भेद, थेट यशांचा भेद. फर्निचर डिस्ट्रॉय, खेळाडू बाद. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा बॉल इथे समोरच्या दिशेने खेळत. रन्स येतील त्या दोन. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 39 धावा धावफलकावरती आहेत. 11ची गरज. येणाऱ्या 9 बॉलचा खेळ शेष. 9 चेंडू आणि 11 धावा. 9 चेंडू आणि 11ची गरज. नवीन बॅटर चिराग स्ट्रायकर एंडवरती आहे. यावेळेला देखील समोरच्या दिशेने चिरागच्या बॅटमधून केवळ 2 धावा. 9ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 9 धावा. 8 चेंडू आणि 9ची गरज. धावफलकावरती धावा आहेत 41. 9ची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. LICC टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. अंधार कधी होईल त्याची वाट पाहिली जाईल. धावा मिळतील इथे 1. टॉस झालाय जरूर. 5 ओव्हर नाही करवणार. सगळ्यांना झाल्यात ना. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॅकफुटला ऑन साइडला संधी निर्माण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथे रन्स मिळतील. डायरेक्ट हिट, खेळाडू बाद.
45 धावफलकावरती आहेत. 5ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. अनिकेत नॉन स्ट्राईक इन वरती आहे. 5ची गरज. 45 धावफलकावर. हॅलो हॅलो 43 धावफलकावरती आहे. 43 ऑन दी बोर्ड. 43 ऑन दी बोर्ड. गोलंदाज सज्ज. 6 बॉल 7ची गरज. पहिला बॉल कॅचची संधी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चिराग बाद. पाच चेंडू 7ची गरज. राजेश बॅकफुटला आलेत. ऑन साइडला खेळतात. इथे मात्र रन्स मिळेल ती केवळ 1. 6ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 बॉल 6ची गरज. गोलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली अद्याप. नेक्स्ट मॅच मध्ये LICC टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 5-5 ओव्हरची मॅच आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. फ्लाइट दिली. खोला. क्षेत्ररक्षक होता. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट. विकेट मिळवली आहे. विकेट मिळाली आहे. कॅच निसटला परंतु डायरेक्ट हिट केलाय. आसमान से निकले और खजूर में अटके असाच प्रकार काहीसा झाला. कारण कॅच निसटली. डायरेक्ट हिट मारला आणि विकेट देखील मिळाली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. चला चिरागची बस निघाली. पुढचा चेंडू. यावेळेला आणखीन एक चेंडू जो मात्र अवांतर स्वरूपाचा आलाय. अपील करण्यात आली आहे. अवांतर धाव. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती आहेत. राजेश स्ट्राईक इन वरती. नॉन स्ट्राईक इन वरती. नवीन बॅटर अमर. राजेश ऑन स्ट्राईक. 5ची गरज. हा चेंडू उजव्या सीच्या वरती पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. गौरव अर्थात डब्बा. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. 2 चेंडू 5 धावा. 2 गेंदे 5 रन घेतोय. 2 चेंडू 5 धावा. मॅच आवडली आहे का मित्रांनो. टाळ्या होऊ द्यात या मॅच साठी. 2 चेंडू 5ची गरज. इथे सिंगल येते. आता मात्र 1 बॉल 4ची आवश्यकता. मस्जिद स्ट्रायकर एंड वरती आहे. 1 बॉल 4ची गरज. 1 चेंडू 4 धावा ठोकल्या जातील का. विक्रम नोंदवला जाईल का या मॅच मध्ये. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. सौम्य सरकारवरती षटकार ठोकला होता दिनेश कार्तिकने निधास ट्रॉफी मध्ये. चेतन शर्मावरती जावेद मियादादने हा कारनामा करून दाखवला.
ऋषिकेश कानेटकरने चौका ठोकला होता, भारतीय संघाला विजय मिळवून दिला. हा फटका इथे फसलाय, मॅच जिंकली आहे ती. इथे सामना जिंकला जातोय. 50 धावा डिफेंड झाल्यात या मॅच मध्ये. मोठा उलटफेर.